सेक्टर आहे, त्यामध्ये 9th युनिट आहे आणि 10th युनिट आहे. ज्या युनिटमध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही वेगवेगळे सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये आपण कशा पद्धतीने काम करायचं आणि नेमके कोणकोणते सेक्टर आहे याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि 9th आणि 10th युनिट जवळपास काय आहे म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे काही डिफरंट सेक्टर आहे त्या डिफरंट सेक्टरमध्ये ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपण कशा पद्धतीने रोल प्ले करायला पाहिजे अशा पद्धतीने आपण काय करूया डिस्कस करूया. आता जशा पद्धतीनं आता हे जे काही मी आजचा जो काही टॉपिक घेतलेला आहे जो चाइल्ड डेव्हलपमेंट आहे बरोबर आहे, हा खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे आणि सुरुवात जर आपण यापासून केली तर आपल्याला सगळ्या गोष्टी काय होईल समजायला सोबत आहे. वेगवेगळे सेक्टर्स म्हणजे चाइल्ड सेक्टर आहे, त्यात वुमन अँड डेव्हलपमेंट सेक्टर आहे, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट सेक्टर आहे, कामगार कल्याणासंदर्भाचं काय एक सेक्टर आहे, जे की ओल्ड एज पर्सन आहे त्यांच्या संदर्भाचं काय एक क्षेत्र आहे, त्यानंतर सायकोलॉजिकल आणि पेडॉलॉजिकल जे काही सेक्टर आहे हे एक सेक्टर आहे आपल्या याच्यामध्ये. त्यानंतर जो काही तुम्हाला माहिती आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट एक काय महत्त्वपूर्ण आपला एक CD ज्याला आपण म्हणतो असतो हे पण एक काय एक आपला सेक्टर आहे. या प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला जे काही आपले घटक आहेत बरोबर आहे. कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हटलं तर रूरल डेव्हलपमेंट आहे, अर्बन डेव्हलपमेंट आहे आणि मग ट्रायबल डेव्हलपमेंट आहे. अशा याच्यातून जर आपण विचार केला तर या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक याच्यामध्ये काय आहे विशिष्ट असे घटक येतात. जसं की महिला एक घटक आहे, बालक एक घटक आहे, वृद्ध एक घटक आहे, त्यानंतर थर्ड जेंडर आहे एक, हे पण एक काय आपला समाजाचा एक काय आहे घटक आहे. अशा प्रत्येक घटकावर आपल्याला काम करायचं आहे आणि या प्रत्येक घटकासोबत काम करत असताना आपण ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपण कशा पद्धतीने तिथं बिहेव करायला पाहिजे किंवा त्यांच्या लाईफमध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला ते लोक कशा पद्धतीने फेस करत असताना आपण ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपण कशा पद्धतीने तिथं रोल प्ले करायला पाहिजे. त्यांना वेगवेगळ्या स्कीमची नॉलेज करून देणं आहे, त्यांना वेगवेगळ्या पॉलिसी माहिती करून देणं आहे. जे काही प्रॉब्लेमॅटिक पर्सन आहे त्या प्रॉब्लेमॅटिक पर्सनला त्यांचेच प्रॉब्लेम त्यांच्या सहाय्याने कशा पद्धतीनं आपण सॉल्व करून घेता येईल आणि त्यांना कशा पद्धतीनं कॅपेबल बनवता येईल आणि अदरवाईज त्यांना नेक्स्ट टाइम एखादी जर प्रॉब्लेम्स आली तर त्या प्रॉब्लेमला असल्या ते कशा पद्धतीनं फेस करतील अशा पद्धतीनं त्यांना आपण काय बनवणं कॅपेबल बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपलं सोशल वर्क ह्याच पद्धतीनं काय करतं काम करतं. मग आजचा जो टॉपिक आहे तो 10 युनिट मधला टॉपिक आहे ज्यामध्ये टॉपिकचं नाव आहे चाइल्ड डेव्हलपमेंट. आवाज येतोय ना? आवाज आला नाही तर लगेच हँड रेज करा, माझं मेसेजकडे लक्ष नसतं. चाइल्ड डेव्हलपमेंट. आता यामध्ये आपण चाइल्ड म्हणजे काय होतं आपल्याला काय करायचं आहे पहिले बेसिक पासून आपल्याला अभ्यास करायचा आहे बरोबर आहे. चाइल्ड डेफिनेशन्स काय आहे किंवा चाइल्डचं मिनिंग काय आहे, नेमकं चाइल्ड म्हणजे काय होतं आपल्या भारतामध्ये काय आहे चाइल्ड. चाइल्डची डेफिनेशन्स करत असताना आपण काय सांगू शकतो की ज्यामध्ये 18 वर्षाच्या आतील आपण त्यांना काय म्हणत असतो की बालक म्हणत असतो. आता वेगवेगळे जे काही ऍक्ट आहे किंवा वेगवेगळ्या पॉलिसीज आहे यानुसार बालकांची व्याख्या वेगवेगळी केली आहे. पोक्सो ऍक्ट आहे माहिती आहे तुम्हाला की जो ज्यामध्ये सांगितलेले आहे बालकांचं एज लिमिट आहे 2012चा काय आहे आपला पोक्सो ऍक्ट आहे. त्यानंतर तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये दिलेल्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीचा आपण नंतर अभ्यास करूयाच की बालकांसंदर्भात दिलेले जे काही तरतुदी आहे ज्यामध्ये आर्टिकल नंबर 24 आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बालकांचं वय की 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवण्यास काय आहे मनाई करण्यात आलेली आहे. म्हणजे हे काय दिसतं आपल्याला पहा हे काय सांगता येतं की प्रत्येक किंवा वेगवेगळ्या ऍक्टमध्ये वेगवेगळ्या बालकांच्या कॉन्सेप्ट सांगितलेल्या आहे. परंतु आपण जर जनरलाइज दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला सांगता येतं की 18 वर्षाच्या आतील ज्यामध्ये आपण सांगू शकतो की 17 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 365 ऐवजी आपण म्हणू शकतो 364 दिवस पूर्ण झाले तरी तो व्यक्ती काय आहे बालकच आहे. 17 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा 365 दिवस सुद्धा पूर्ण होतील तेव्हाच आपण त्याला 18 वर्षाचं झाल्याच्या नंतर आपण सक्षम नागरिक, सक्षम म्हटल्यावर आपण त्याला नागरिक म्हणतो, त्यांना वोटिंग करण्याचं आपण काय दिलेलं आहे अधिकार दिले आहे. मुलींना
18 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना विवाह करण्याची काय दिलेली आहे आपण, म्हणजे जो काही आपले पॉलिसीज आहे, जी लोकसंख्या पॉलिसी आहे त्या पॉलिसीनुसार ते जे काही एज लिमिट आहे, मॅरेज एज आहे ते ठरलेलं आहे. ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला इथं काय करता येतं, सांगता येतं. पण जनरलाइज आपण विचार केला तर 0 ते 18 वयोगटातील आपण जे काही आहे त्यांना आपण बालक म्हणत असतो. आपल्या जो काही बालक आहे, जो काही चाइल्ड आहे, त्या चाइल्डचा आपण विकास करत असताना, विचार करत असताना आपण एवढं सांगू शकतो की बालकांचा विकास हा अचानक आणि क्रांती झाल्यासारखं होत नाही. बरोबर आहे. आपण आज एखादी गोष्ट आज केलं म्हणजे पी हळद आणि हो गोरी, तुम्ही ऐकलेली असेल ॲडव्हर्टाईज, अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टी होत नसतात. आज बालक जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या कालांतराने आणि हळूहळू म्हणजे त्याला आपण उत्क्रांती म्हणत असतो, थोड्या थोड्या प्रमाणात काय होत असतं, चेंजेस होत असतात. अशा पद्धतीची डेव्हलपमेंट काय आहे, आपली कॉन्सेप्ट आहे. बालपणापासून ते वृद्धापर्यंत व्यक्तीचा डेव्हलपमेंट काय आहे, विकास हा निरंतर होत असतो. ती एक जी काही आहे ती कंटिन्यू प्रोसेस आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. मग आपण इथं काय बघूया की चाइल्ड आहे, चाइल्डची आपण काय डेफिनेशन्स पाहिलेली आहे, ज्यामध्ये बालकांचा विकास होत असताना वेगवेगळ्या स्टेपमधून त्या व्यक्तीला जावं लागतं. आता मानवाच्या जीवनाच्या वेगवेगळ्या स्टेप्स आपल्याला नंतर काय करायचं आहे, पाहायच्या आहे. आता सुरुवातीला आपण काय बघूया की आपल्याला याच्यामध्ये युनिटमध्ये काय पाहायचं आहे की चाइल्ड बालक म्हणजे काय आहे, फिलॉसॉफी ऑफ चाइल्ड म्हणजे बालकासंदर्भाचे तत्वज्ञान काय आहे, हिस्ट्री ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे जो काही बालकांचा विकास झालेला आहे तो विकास कशा पद्धतीने झालेला आहे, त्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, या पद्धतीचा काय करायचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जो काही पार्ट आहे ज्यामध्ये डेमोग्राफिक पार्ट्स म्हणजेच लोकशास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा लोकसंख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून बालकांचं महत्व काय आहे. बरोबर. आता 2011चा जे काही सेन्सेस आहे, बरोबर, की जो भारतीय आपल्याला माहिती आहे की दर 10 वर्षांनी काय होत असते, भारतामध्ये जनगणना केल्या जाते. बरोबर. आता 2011ला जनगणना झालेली होती, त्यानंतर 2021ला जनगणना होणं काय होतं, इम्पॉर्टंट होतं. परंतु झाली का, तर नाही, कारण त्यावेळेस पॅन्डेमिक काळ होता, म्हणजेच कोरोनाचा काळ होता आणि त्या काळामध्ये ती पॉसिबल झाली नाही. परंतु 2026 मध्ये आता काय केलेलं आहे त्यांनी, की ठरवलेलं आहे की आता आपल्याला काय करायचे आहे, सेन्सस करायचे आहे. आता तेव्हाच्या काळानुसार आपल्या इथं लक्षात येतं की बालकांची संख्या आपल्याला 0 ते 6 वयोगटातील आपण म्हणू शकतो की त्या वयोगटातील लोकांची संख्या ही आता 37% असल्याचं आपल्याला 2011च्या सेन्ससनुसार सांगता येतं. बरोबर. आता बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट हे अभ्यास करत असताना ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या दोन काय आहे, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहे. आपण बोलत असताना सहजपणे म्हणत असताना आपण काय म्हणू शकतो, विकास आणि वाढ ही काय एकच कॉन्सेप्ट आहे असं सगळ्यांना वाटतं, परंतु त्यामध्ये काय आहे, आपल्याला फरक पाहायला, डिफरंट पाहायला मिळतं. आता बघा, ग्रोथ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. वय हा. ओके. बघा, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मी या म्हणजे प्रिव्हियस इयर लेक्चरमध्ये पण तुम्हाला बरंच वेळा सांगितलेलं आहे याच्या संदर्भात, पण आज याच्या युनिटच्या अनुषंगाने आपल्याला हे पण बघणं काय आहे, गरजेचं आहे. तर ग्रोथ म्हणजे काय होतं, मराठीमध्ये आपण याला वाढ म्हणतो, आणि डेव्हलपमेंट म्हणजेच आपण काय म्हणतो, याला विकास म्हणत असतो. आता विकास होत असताना वेगवेगळे डायमेन्शन्स तिथं पाहायला जातं, त्यामध्ये शारीरिक आहे, मानसिक आहे, बौद्धिक आहे, भावनिक आहे, असं वेगवेगळ्या अप्रोचनं, वेगवेगळ्या डायमेन्शन्सनं काय होत असतं, डेव्हलपमेंट होत असते. बरोबर आहे. आणि वाढ ही काय आहे, एक संख्यात्मक बाब आहे. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो की संख्यात्मक विकास, संख्यात्मक बाब आहे. ग्रोथ ही काय आहे, आपल्याला एका संख्येमध्ये मोजता येतं, पण गुणात्मक आहे, म्हणजे क्वालिटेटिव्ह. हे काय, एक क्वांटिटेटिव्ह अप्रोच आहे, किंवा ग्रोथ होत असताना एक आपण म्हणू शकतो की एक क्वांटिटेटिव्ह आहे, ज्यामध्ये मोजता येतं. तुमची हाईट किती झालेली आहे तुम्हाला मोजता येतं, तुमचं वेट किती आहे हे तुम्हाला काय करता येतं, मोजता येतं. बरोबर आहे. ह्या गोष्टी काय आहे, तुम्हाला मोजता येतात, म्हणजे संख्येमध्ये ज्या काही गोष्टी होतात हे आपल्याला मोजता येतात. पण डेव्हलपमेंट काय आहे, हे एक गुणात्मक पद्धत आहे. बरोबर आहे. ज्याला आपण काय म्हणू शकतो, क्वालिटेटिव्ह अप्रोच. एक मिनिट, हँग झालेला आहे. क्वालिटेटिव्ह ज्याला म्हणू शकतो आपण, की डेव्हलपमेंट काय एक क्वालिटेटिव्ह आहे, म्हणजेच गुणात्मक आहे. तुम्हाला तुमच्या बुद्धीचा विकास कशा पद्धतीने झाला आहे किंवा काय झालेला आहे, या जर गोष्टी तुम्हाला मोजायच्या असेल तर विशिष्ट टेस्ट लावूनच ते मोजल्या
जातात. तुम्हाला ओव्हरलुक केल्याच्या नंतर वरून कोणत्याही गोष्टी लक्षात येणार नाही. आता एखादा बालक आहे इथं बसलेला आहे, त्या बालक आपण म्हटलं की 2 वर्षाच्या पूर्वी त्या बालकाचं वय किंवा त्या बालकाची उंची किंवा त्या बालकाचं वजन किती होतं हे आपल्याला माहिती आहे. पण आज सध्या त्या बालकाची जी काही आहे वाढ झालेली आहे, त्याचं चांगल्या पद्धतीनं म्हणू शकतो की आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याचं जे काही वजन आहे ते वजन वाढलेलं आहे, त्याची उंची सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे. हे पाहता क्षणी आपल्याला काही गोष्टी काय येतात, लक्षात येतात. पण डेव्हलपमेंटमध्ये ह्या गोष्टी लक्षात येत नाही. इथं एकदम शांत मुलगा येऊन बसलेला आहे आणि त्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला सहज लक्षात पण येणार नाही की तो मुलगा काय आहे, खूप शार्प आहे, इंटेलिजन्स आहे असं आपल्याला लक्षात येत नाही. जोपर्यंत त्या व्यक्तीचा आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट येणार नाही किंवा त्या व्यक्तीला त्या याच्याबद्दल काय क्रिएटिव्हिटी काय आहे, एक सर्जनशील विचारसरणी आहे का, किंवा तो व्यक्ती कशा पद्धतीनं बोलतो, कशा पद्धतीनं वागतो, कशा पद्धतीने आन्सर देतो, यावरून मुलांचं किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं आपल्याला काय करता येतं, नॉलेज आहे किंवा नाही आहे, किंवा त्या व्यक्तीचा विकास झाला किंवा नाही हे आपल्याला अभ्यासता येतं. म्हणजेच विशिष्ट टेस्ट लावल्याशिवाय त्या व्यक्तीचं गुणात्मक विकास झालेला आहे किंवा नाही हे आपल्याला समजत नाही. ह्या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून ही काय आहे, एक क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. आता त्यानंतर आपण सांगू शकतो की इथे ज्यामध्ये आपण सांगू शकतो की आपल्याला IQ आपला मोजायचा आहे. बरोबर आहे. IQ मानसिक वय आपण त्याला म्हणत असतो, बौद्धिक वय आपण त्याला म्हणत असतो. हे मोजायचं आहे. आपल्या बुद्धीचा विकास कितपत झालेला आहे हे जर आपल्याला करायचं असेल तर त्यावर आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट लावून आपल्याला डेव्हलपमेंट विचारात घ्यावी लागतं. त्यानंतर आपण सांगू शकतो की हे काय आहे, डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट जी काही विकसनशील डेव्हलपिंग कंट्रीज आहे, डेव्हलपिंग कंट्रीज बरोबर आहे, ज्याला आपण विकसनशील देश म्हणत असतो. बरोबर, डेव्हलपिंग विकसनशील देश, या देशामध्ये मोठ्या प्रमाणात काय होतं, यूज केलं जातं. आणि ही जी काही ग्रोथ ही जी कन्सेप्ट आहे ही मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित देशामध्ये यूज केल्याचं किंवा पाहायला मिळतं. आता जसं भारत हा काय आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे, म्हणजे विकासाच्या प्रवाहामध्ये आहे. विकसनशील म्हणजे काय, विकासाच्या प्रवाहामध्ये आहे. अजूनही आपला पूर्णपणे विकास झालेला नाही, कारण आपण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे जे काही आपल्या मूलभूत गरजा आहे आजही पूर्ण झालेल्या नाही. जोपर्यंत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण डेव्हलप होणार नाही. आता जे काही अमेरिका आहे, रशिया आहे, चीन आहे, हे देश काय आहे, डेव्हलप कंट्री आहे. या देशामध्ये आजही म्हणजे जे काही त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या आहे, आता ते कशावर काम करतात की त्यांची लाईफस्टाईल चांगल्या पद्धतीने कशी होईल, चैनीच्या वस्तूकडे ते कशा पद्धतीने ते घेतील आणि कशा पद्धतीने ते वापरतील, या गोष्टीकडे त्यांचं काय लागलेलं आहे, लक्ष लागलेलं आहे. म्हणून तिथे काय झालेली आहे, मोठ्या प्रमाणात ग्रोथ झालेली आहे, कारण की इंडस्ट्रियल एरिया आहे, मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. त्यांच्या काय आहे, जे काही भौतिक गरजा आहे, ह्या भौतिक गरजा सुद्धा काय झालेल्या आहे, पूर्ण झालेल्या आहे. म्हणून तिथं काय आहे, ग्रोथ ही कन्सेप्ट आपल्याला वापरता येतं. आणि आपल्या भारतामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट म्हणजेच ही काय आहे, एक निरंतर, एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि कंटिन्युअस प्रोसेस असल्यामुळे आपल्याला सांगता येतं की तिथं अजूनही विकास होत आहे. बरोबर आहे. आणि जी काही वाढ आहे ही एक काय आहे, विशिष्ट काळाच्या नंतर, विशिष्ट वेळेच्या नंतर हे कुठेतरी थांबले जातं. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की 0 ते 5 वर्ष वयोगट असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्त बालकांचा विकास कोणत्या काळामध्ये होता. तर ते 0 ते 5 असं वयोगट आहे, ज्या वयोगटामध्ये बालकांचा मोठ्या प्रमाणात काय होतं, विकास होतात, ज्यामध्ये मेंदूचा विकास चांगल्या पद्धतीने होतो, क्रिएटिव्ह विचारसरणी त्यांच्यामध्ये निर्माण होतं. तुम्हाला माहिती आहे, जसं जसं बालकांचं वय वाढत जातं तसं तसं क्रिएटिव्हिटी कमी होत जातं. लहानपणामध्ये बालक बघा, एखादा तुम्हाला प्रश्न विचारल्याच्या नंतर तुम्हालाही त्या प्रश्नाचं उत्तर येईल की नाही याची काय नसतं, शाश्वती नसतं. असे त्यांचे विचित्र, म्हणजे आपल्याला वाटत असते विचित्र, पण त्यांचे खूप क्रिएटिव्ह काय असतात, एक क्वेश्चन्स असतात ज्यावर आपल्यालाही विचार करायला काय पडतं, भाग पाडतं. म्हणजे 0 ते 5 वयोगटापर्यंत बालकांचा एक चांगल्या पद्धतीनं आणि परिपूर्ण विकास होत असल्याचं, म्हणजे परिपूर्ण नाही पण एक चांगल्या पद्धतीने विकास होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर, ह्या गोष्टी आपल्याला इथं काय करता येतं, सांगता येतात. विकसनशील देशामध्ये आणि डेव्हलपमेंट काय आहे, एक कंटिन्यू प्रोसेस आहे जी कधीही थांबत नाही. बरोबर, सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की 1848 मध्ये किंवा 1829 मध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की ज्या काळामध्ये मुलींना बाहेर निघण्याची परमिशन होती, ज्या काळामध्ये विशिष्ट रूढी, प्रथा, परंपरांना मोठ्या प्रमाणात आपला समाज काय होता, सनातनी विचारसरणीने मोठ्या प्रमाणात ग्रासलेला होता. पण आज तशी सिच्युएशन आहे का, तर नाही. एक डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये आहे, जे काही चेंजेस आहे
ते चेंजेस मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून डेव्हलपमेंट ही होत असताना एक जी काही उत्क्रांती आहे, हळूहळू होणारी काही जो काही बदल आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो, डेव्हलपमेंट म्हणू शकतो. तर डेव्हलपमेंट होत असताना मग वेगवेगळ्या सेक्टरमध्ये होत असतो. त्याला आपण फिजिकल सेक्टर आहे, ज्याला सेक्टर म्हटल्याविषयी एक डायमेन्शन्स म्हणू शकतो, की शारीरिक विकास हा वेगळा आहे. त्यानंतर मोटर म्हणू शकतो कारक विकास, मोटर डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीचा आहे. त्यानंतर मग इमोशनल डेव्हलपमेंट आहे. ते आपले काही वेगवेगळे डोमेन्स आहेत, त्या डोमेन्सचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचाच आहे. अशा पद्धतीने आपल्याला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या दोन्हीच्या मधला काय मिळतं, फरक पाहायला मिळतो. ओके, आता आपण काय बघूया की कॅरेक्टरिस्टिक ऑफ द डेव्हलपमेंट, म्हणजे डेव्हलपमेंटचे वैशिष्ट्य काय आहे, त्या वैशिष्ट्याबद्दल आपण थोडक्यात काय करूया, थोडं डिस्कस करूया. मी तसं तर तुम्हाला यामध्येच काय केलेलं आहे ते डिस्कस केलेलंच आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला काय करते सांगून देते. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ द डेव्हलपमेंट, आता डेव्हलपमेंट विकासाचे काय आहे, वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगतात ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, म्हणजेच एक काय होतं, सहज पद्धतीने ती घडून येत असल्याचं आपल्याला हे प्रोसेस पाहायला मिळतं. म्हणूनच काय आहे, एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे असं आपल्याला सांगता येतं. ही काय एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. तर याचा जो काही स्पॅन आहे, लाईफ स्पॅन जर आपण विचार करतो, एक लॉंग टर्म करणार आहे, लाईफ लॉंग प्रोसेस आहे, बरोबर आहे. ही सुरुवातीत तुम्हाला माहिती आहे की लाईफ लॉंग प्रोसेस, आपला विकास आपल्याला वाटत असेल की जन्मानंतरच होतो, तर नाही. आपण आईच्या पोटामध्ये राहिल्याच्या नंतर तेव्हापासूनच आपला विकास काय होतो, सुरुवात होतं, की त्याच्या स्टेज आहे, त्यामध्ये प्रीनटल स्टेज आहे, त्या स्टेजमध्ये पण इम्ब्रिओ आहे किंवा इन्फंट स्टेज आहे किंवा अशा वेगवेगळ्या स्टेज आहे. जर्मनल एक स्टेज आहे, त्या स्टेजमध्ये आपल्याला त्या गोष्टी काय करायच्या आहे, डिस्कस करायच्या आहे, की ज्यामध्ये आपण कशा पद्धतीने तिथं आपला डेव्हलपमेंट होत असतो. ही काय एक लाईफ लॉंग प्रोसेस आहे. डेव्हलपमेंट ही निरंतर चालणारी काय आहे, एक प्रोसेस आहे. तर वॉर्म टू टॉम म्हणजेच बघा, ही एक वॉर्म टू टॉमिक काय आहे, प्रोसेस आहे, वॉर्म टू टॉम. आता वॉर्म टू टॉम म्हणजे गर्भावस्थेपासून तर आपला मृत्यू होईपर्यंतची जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट आपल्याला डेव्हलपमेंट सांगता येतं. म्हणजेच म्हटलं जातं बघा, तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगताना काय म्हणतात, की विद्यार्थी हा मरेपर्यंत काय असतो, विद्यार्थी असतो. एखादा व्यक्ती हा मरेपर्यंत काय असतो, विद्यार्थी असतो. म्हणजे आपल्याला आपलं डेव्हलपमेंट करायचं आहे, आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला कोणतीही लाईफ म्हणजे असं ठरलेलं नाही की तुम्ही या विशिष्ट एजमध्येच काय करावं, एखादं विशिष्ट काम करावं, असं काही नाही. आता बरेच लोक काय आहे की त्यांच्या विशिष्ट काळामध्ये त्यांना एज्युकेशन घेता आलं नाही, म्हणून प्रौढ रात्रशाळा सुरू झालेल्या आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की प्रौढ शिक्षण पद्धती मोठ्या प्रमाणात काय झाली आहे, सुरू झालेली आहे. दुरुस्त शिक्षण आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्याला ओपन युनिव्हर्सिटी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे, की जेव्हा आपल्याला ज्या काळामध्ये एखाद्या गोष्टी करता आल्या नाही, तर आपण पुढे जो काही काळ आहे त्या काळामध्ये आपण काय कराव्या, आपल्याला शिक्षण घेता यावं, वेगवेगळ्या डिग्री घेता यावं, वेगवेगळ्या विषयावर PhD करता यावं, यासाठी आपण काय केलेलं आहे, वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीला लिमिटेशन्स आता तिथे राहिलेली नाही. एज्युकेशन तुम्ही मरेपर्यंत घेऊ शकता. तशाच पद्धतीने डेव्हलपमेंट आहे, वॉर्म टू टॉम प्रोसेस आहे, म्हणजे गर्भावस्थेपासून तर आपल्या मरेपर्यंत आपल्याला काय करता येतं, विकास आपला होत असतो. तर मग वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला विकास तो पाहायला मिळतो, बरोबर आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की म्हणजे हे रिव्हर्सेबल प्रोसेस नाही आहे, रिव्हर्सेबल, बरोबर आहे. रिव्हर्सेबल काय नाही आहे, हे प्रोसेस नाही आहे. जसं डेव्हलपमेंट तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आज चाइल्ड आहे, बरोबर आहे, पण कालांतराने तुम्ही काय होणार आहे, वृद्ध होणार आहे. वृद्ध झाल्याच्या नंतर तुम्ही असं म्हणू शकणार नाही की तुम्ही आता काय होणार, तर तुम्हाला चाइल्ड व्हायचं आहे, असं पॉसिबल आहे का, तर नाही. त्यानंतर आपल्याला जो काही पुनर्जन्म आहे तो घ्यावा लागेल बालक होण्यासाठी. म्हणजेच डेव्हलपमेंट होत असताना यामध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, एखादं फळ आहे, जसं एखादा आंबा घेतला आपण, तो आंबा आज कच्चा आहे, तो पिकल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा त्याला कच्चा बनवता येतो का, बनवता येत नाही, नाही का.
तशाच पद्धतीने आपल्या वयाचं सुद्धा आहे की ठीक आहे, सगळेजण म्हणतात की ओल्ड एज आहे, जो काही वृद्धावस्थेचा काळ आहे हा एक चाइल्डचा काळ म्हटलं जातं, बालपण म्हटलं जातं, वृद्धावस्थेला दुसरं बालपण म्हटलं जातं. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतं की वृद्धावस्थेला दुसरं काय म्हटलं जातं, ते दुसरं बालपणच म्हटलं जातं. कारण वृद्धावस्थेमध्ये जो काही वृद्ध आहे, की जी काही व्यक्ती आहे, हे काय करतं, बालकांसाठी बालकासारखंच त्यांचं बिहेवियर असतंच, म्हणून ते त्या पद्धतीने तिथं म्हटल्या जातं. म्हणून आपल्याला सांगता येतं की कॅरेक्टरिस्टिक ऑफ डेव्हलपमेंट पाहत असताना ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, बरोबर आहे, तो होत असतो, तुम्हाला सांगायचं काम नाही आहे. त्यामध्ये पण आपल्याला सांगता येतं की मग ग्रॅज्युअल म्हणजे सहजपणे पद्धतीने होत असतं. तुम्ही आज एका फेजमध्ये आहे, उद्या तुम्ही त्या स्थितीमध्ये राहाल का? नाही राहणार, बरोबर आहे. आज चाइल्ड आहे, तर उद्या तुम्ही काय होणार आहे, पूर्व बाल्यावस्थेमध्ये जाणार आहे. पूर्व बाल्यावस्थेतून तुम्ही लेट काही चाइल्डहुड आहे, त्या चाइल्डहुडमध्ये जाणार आहे. त्यानंतर तुम्ही जो काही पौगंडावस्थेचा काळ आहे, ॲडोलसन्स आहे, अडल्ट आहे, अशा वेगवेगळ्या स्टेजमध्ये तुमचं काय होणार आहे, रूपांतर किंवा चेंजेस ते होणार आहे. म्हणजे ते एक काय आहे, ग्रॅज्युअल प्रोसेस आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर बघा, हे आपल्याला इथं सांगता येतं. आता चाइल्ड डेव्हलपमेंट बद्दल आपल्याला सांगत असताना एक सांगता येतं की डिफेन्सन्सी, जो काही डिपेंडन्स राहणारा व्यक्ती आहे, होय, हा एक दिवशी काय होतं, एक ॲटोनॉमी होतं, म्हणजे स्वतःचं स्वायत्त पद्धतीने ते काय करायला लागतं, काम करायला लागतं. हे आपल्याला इथं डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये पाहायला मिळतं. बघा, ॲटोनॉमस म्हणू शकतो का आपण, इंडिपेंडन्स म्हणू शकतो, बरोबर आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतं की जसं बालपणामध्ये आपण आई वडिलांवर असो किंवा आपल्या नातेवाईकांवर असो किंवा आपल्या याच्यावर काय असतात, निर्भर असतात. पण कालांतराने आपण काय होत असतं, ते एक म्हणजे सांगू शकतो की आपण काय होत असतो की जो काही हे आहे, म्हणजे इंडिपेंडन्स होत असतो, स्वतःचे काळ आपण स्वतःचे कामं स्वतः करायला लागतो. तुम्ही पाहिलं असेल की जो काही प्रिव्हियस म्हणजे चाइल्डहुड आहे आपलं, जे की पूर्व बाल्यावस्था आहे, पूर्व बाल्यावस्थेमध्ये बालक काय होतं, स्वतःचे कपडे वगैरे घालणं आहे, स्वतःचे कामं स्वतः करणं आहे, स्वतःचं म्हणजेच मेकअप वगैरे म्हणू शकतो आपण, ते स्वतः करणं आहे. अशा पद्धतीचे कामं काय करत असतात, स्वतः करत असतात. म्हणजेच एक जेव्हा आपली सुरुवातीची काळ होती की ज्या काळामध्ये आपल्या विशिष्ट गरजा होत्या, की जी सुरक्षिततेचा एक गरज आहे, किंवा मग आपलं मलमूत्र विसर्जनासंदर्भाची एक गरज आहे, त्यानंतर आपल्याला अन्न मिळण्यासंदर्भाची काही एक गरज आहे. अशा प्रत्येक गरजेसाठी आपल्याला काय राहावं लागत होतं, आई वडिलांवर निर्भर राहावं लागत होतं. विशिष्ट अशी स्टेज आल्याच्या नंतर काय होत असतं, आपण ते एक ॲटोनॉमी म्हणू शकतो, एक स्वायत्त म्हणू शकतो, किंवा मग आपण इंडिपेंडन्स होत असल्याचं आपल्याला काय मिळतं, पाहायला मिळतं. ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतं. आता प्रिन्सिपल ऑफ द डेव्हलपमेंट आपण काय करूया, प्रिन्सिपल ऑफ द डेव्हलपमेंट म्हणजेच डेव्हलपमेंटचे तत्व काय आहे हे आपल्याला आता थोडं अभ्यास करायचे आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती असेल, एक्झाम कोणतीही असो, जसं फॉर एक्झाम्पल कोणतीही म्हटल्यापेक्षा आपण कोणतीही नाही म्हणू शकत, सेटनेटची एक्झाम, त्यानंतर TET, NCTET, ओके, त्यानंतर CDPO, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑफिसर, अशा जे काही पोस्ट आहे त्या पोस्टसाठी अप्लाय करत असताना चाइल्ड डेव्हलपमेंटचा अभ्यास करणं आपल्याला खूप महत्त्वपूर्ण ठरतात. म्हणून तुम्हाला सांगत आहे की याच्या खोलवर जाऊन आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे की नेमकं बालकांचा विकास होत असताना. मग सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून विचार केला तर मग वेगवेगळे अप्रोच आहे यामध्ये, की थॉर्नडाईक यांचा वेगवेगळा सिद्धांत आहे, पॅव्लॉक यांनी केलेला एक वेगळा सिद्धांत आहे, स्किनर यांनी केलेला वेगळा सिद्धांत आहे, विल्यम वुंट यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की ते एक मानसशास्त्राचे काय आहे, एक जनक आहे. त्यांचं पण वेगवेगळं काम आपल्याला पाहायला मिळतं. मानसशास्त्रामध्ये याचा अभ्यास करायचा असतो चाइल्ड डेव्हलपमेंटचा, पण आपण वेगवेगळे सेक्टर पाहत असताना थोडक्यात त्याचा अभ्यास करणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. ओके, आता बघूया आपण की आपल्याला काय पाहायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ द डेव्हलपमेंट. प्रिन्सिपल ऑफ द डेव्हलपमेंट. बरोबर. आता आपण बघूया की नेमकं कोणकोणते आपल्याला प्रिन्सिपलचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपण काय सांगू शकतो, को जे की कंटिन्युअस आहे, ही एक काय आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे.
कंटिन्युअस असणारी काय आहे आपलं डेव्हलपमेंट ही एक प्रोसेस आपल्याला कंटिन्युअस पद्धतीने होत असल्याचं आपल्याला सांगता येते. आता डेव्हलपमेंट होत असताना आपल्याला सांगता येतं की हे एक डायरेक्शन असतं. विदाऊट डायरेक्शन ही काही होत नाही. डायरेक्शन चाइल्ड डेव्हलपमेंट डायरेक्शन्स काय आहे विशिष्ट अशी पद्धतीनं काय याला एक डायरेक्शन्स असतं. त्यानंतर आपण सांगू शकतो की इंटिग्रेशन्स आहे. इंटिग्रेशन्स मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट काय करते चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या लक्षात याव्या. त्यानंतर आपण सांगू शकतो की युनिफॉर्मली अँड युनिफॉर्मली पॅटर्न आहे. याचा एक विशिष्ट असा काय आहे युनिफॉर्मली पॅटर्न. युनिफॉर्मली काय मिळतं याचा आपल्याला एक पॅटर्न पाहायला मिळतं की ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे. डेव्हलपमेंट होत असताना आपल्याला इंडिव्हिज्युअल डिफरन्स आपल्याला काय म्हणते इथं पाहायला प्रत्येकाची डेव्हलपमेंट होण्याच्या किंवा याच्या काय आहे प्रोसेस वेगवेगळी आहे. डेव्हलपमेंट इज एक प्रेडिक्टेड आहे. प्रेडिक्टेड बरोबर आहे. तुम्हाला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल. बरोबर आहे. प्रेडिक्टेड बरोबर आहे. बाळाचे पाय काय म्हणतो आपण पाळण्यात तशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतं की जसं बघा कंटिन्युअस प्रोसेस आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट ही काय एक कंटिन्यू प्रोसेस आहे. सुरुवातीपासून तर आपल्याला मरेपर्यंत म्हणजे वॉर्म टू टॉर्म पर्यंत अशा पद्धतीने आपलं काय होते कंटिन्युअस चालणारी ही एक प्रोसेस आहे. त्यानंतर डायरेक्शन विशिष्ट अशी दिशा असतं. बरोबर आहे. ज्यामध्ये दिशामध्ये आपण सांगू शकतो की याच्या दोन गोष्टी आहेत. आपला विकास होत असताना आपण म्हणू शकतो की अक्षणाकृती आणि मस्तिष्क बरं हा टॉपिक आपण डायरेक्शन हा टॉपिक ते झाल्याच्या नंतर मी डिस्कस करतो. ओके. आता प्रेडिक्टेड म्हणजे बाळाचे पाय काय दिसतात पाळण्यात दिसतात. तुम्ही एखादा बाळक जर लहानपणापासून एक चिकित्सक वृत्तीने वागत असेल विचार करत असेल प्रत्येक गोष्टीचं एक चांगल्या पद्धतीनं काय देत असेल आन्सर देत असेल तर आपण म्हणू शकतो की हा भावी अधिकारी होणार आहे ही भावी या क्षेत्रामध्ये जाणार आहे अशा पद्धतीचा आपण काय करत असतो एक भाकीत करत असतो. बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणू शकतो की डेव्हलपमेंट चाइल्ड डेव्हलपमेंट काय एक प्रेडिक्टेड कन्सेप्ट आहे असं आपल्याला इथं सांगता येतं. आणि इंटिग्रेशन म्हणजे आपण काय सांगू शकतो एकात्म जेव्हा डेव्हलपमेंट होत असताना आज इंटिग्रेशन आणि युनिफॉर्मली पॅटर्न इथे आपण म्हणू शकतो या दोन्ही पण गोष्टी की शारीरिक विकासावर काय असतं निर्भर असतं की आपला मानसिक विकास आहे. मानसिक विकासावर आपला शारीरिक डेव्हलपमेंट असतं किंवा शारीरिक डेव्हलपमेंटवर आपल्याला मोटर जो काही डेव्हलपमेंट आहे मोटर डेव्हलपमेंट म्हणजे काय होतं की जसं कारक विकास त्याचं मी तुम्हाला सांगणारच आहे. मोटर डेव्हलपमेंट यालाच आपण कारक विकास असं म्हणत असतो. बरोबर आहे. कारक विकास आपल्याला एक स्नायूवर आपल्या स्नायूवर मजबूती आणणं यालाच आपण म्हणू शकतो कारक विकास. त्यालाच आपण मोटर डेव्हलपमेंट म्हणत असतो. मोटर डेव्हलपमेंटचं सांगत असताना आपण सांगू शकतो की आज बघा एखादा छोटा मुलगा आहे. छोटा मुलगा काय करतो आज तो पाचही बोटाचा वापर करतो. कशासाठी अन्नाचं ग्रहण करण्यासाठी अन्न घेण्यासाठी. बरोबर आहे. जेवण करताना तो काय करतो पाचही बोटाचा वापर करून अशा पद्धतीने ते घास घेत असतो. बरोबर आहे. कालांतराने त्याला आपल्याला शिकवावं लागतं. बरोबर पूर्ण हात तो भरून टाकतो. बरोबर आजूबाजूला पूर्ण हात आहे. आजूबाजूचा जो ताट आहे त्या ताटाच्या खाली पण खूप मोठ्या प्रमाणात तो काय करतो साठवून ठेवतो. म्हणजेच त्या बाळाच्या जो काही मोटर डेव्हलपमेंट आहे त्याच्या स्नायूचं चांगल्या पद्धतीनं काय झालेलं नाही आहे डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. पण तो कालांतराने जसं जसं त्याच्या वेगवेगळ्या स्टेपमधून तो फेजेसमधून जातो आहे तशा पद्धतीने त्या व्यक्तीचा चांगल्या पद्धतीने विकास होतो आणि व्यवस्थित पद्धतीने ते हाताची पाचही बोटाची व्यवस्थित एकत्रित आणून ते काय करतो त्या म्हणजे जेवण करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने आपल्याला मोटर डेव्हलपमेंट सांगता येतं. कोणतंही बालक सुरुवातीला चालायला लागत नाही. तुम्ही पाहिलं का की जसं गाईचं वगैरे होतं की गाईचं वासरू अर्धा एक तासात चालायला लागतं पण आपलं बालक आहे हो बालक लगेच जन्म झाल्याच्या नंतर कधीच चालताना कोणीही पाहिलेलं नाही आहे. विशिष्ट स्टेपमधून त्याला जावं लागतं. बरोबर आहे. सुरुवातीला त्याला म्हणजेच आपण म्हणू शकतो की त्याला टोंगळ्यावर राहणं वगैरे आहे. त्यानंतर त्याला उलटं पडणं आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो रांगणे वगैरे आहे. रांगल्याच्या नंतर ते थोड्या पद्धतीने वेगवेगळ्या वस्तूला हात धरून किंवा ते काय करतं उभं राहण्याचा प्रयत्न करतं.
बरोबर आहे. तो उभं राहत असताना एक एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो आणि एक एक पाऊल टाकल्याच्या नंतर व्यवस्थित पद्धतीने ते चालण्याचा आणि धावण्याचा मग काय करतं प्रयत्न करतं. हे मोटर डेव्हलपमेंट मध्ये असल्याचं आपल्याला त्या गोष्टी सांगता येतं. आता त्यानंतर बघूया आपण इंडिव्हिज्युअल डिफरन्स. व्यक्ती भिन्नता आपल्याला इथं पाहायला मिळतं. बरोबर आहे. व्यक्तीची काय मिळतात आपल्याला इथं भिन्नता पाहायला मिळतं की जसं माझा विकास आहे किंवा इथं समोर बसणारा दोन व्यक्तीचा विकास आहे. बरोबर आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी किंवा डेव्हलपमेंट होत असताना वेगवेगळे जो काही आपण म्हणू शकतो की इम्पॅक्ट पण वेगवेगळा असतं. परिणाम वेगवेगळे किंवा वेगवेगळे घटक सुद्धा आपल्या डेव्हलपमेंटवर काय करतात परिणाम करत असतात. त्या परिणामाचा आपण थोडक्यात अभ्यास करूयात की जसं की अनुवांशिकता आहे. बरोबर. काय आहे अनुवांशिकता आहे आपल्या जे काही म्हणू शकतो आपण जेनेटिक्स. जेनेटिक्सचा अभ्यास करत असताना आपण सांगू शकतो की अनुवंशिकतेचा बालकांच्या विकासावर मोठ्या प्रमाणात काय होतं परिणाम होत असतो. आई वडील जर चिकित्सक वृत्तीचे असेल, चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट त्यांनी केलेलं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांनी काय त्यांच्या आई वडील असो किंवा मग आपण सांगू शकतो की हेरिडिटी खूप महत्त्वाची ठरतं किंवा जेनेटिक्स खूप महत्त्वाचं ठरतं. त्यामध्ये क्रोमोझोम्स आहे किंवा जीन्स आहे या गोष्टीवर आपला विकास सुद्धा काय असतं ठरत असतं. बरोबर आहे. ते आपले आजी आजोबा आहे, आपली पणजी पणजोबा आहे, हे कशा पद्धतीने होते त्यांच्यावरून आपला काय असतं आपला विकास आपल्याला ठरत असतं. त्याही गोष्टी मी तुम्हाला काय करते सांगते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा विकास होत असताना डेव्हलपमेंट आहे इंडिव्हिज्युअल्स डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आपल्याला व्यक्ती भिन्नता तिथं पाहायला मिळतं. प्रत्येक व्यक्तीचा विकास तर होतोच, पण विकास होत असताना प्रत्येकाच्या विकासाचे वेगवेगळे आहे. जसं फॉर एक्झाम्पल बालकांचं पूर्व बाल्यावस्था आहे. बरोबर आहे. 0 ते 6 वर्ष वयोगट आपण म्हणू शकतो. पूर्व बाल्यावस्थेमध्ये आपण सांगू शकतो की या बालकांचं मेंदूचा विकास झालेला असतो. ते स्वतःचे कामं स्वतः व्यवस्थित करायला लागतात. स्वतःचं म्हणजे व्यवस्थित तिथं आपल्याला स्वतः मैत्री करायला लागतात किंवा मग शाळेच्या पूर्वीचं वय म्हणजेच काय होतं पूर्व बाल्यावस्था होतं. पण आपण काय सांगतो आहे 5 वर्षापर्यंत त्या व्यक्तीचा मेंदू विकास व्हावा, त्याला स्वतःचं खाता यावं, लँग्वेज त्याची चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावी, म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याला चांगल्या शब्दाची रचना करता यावं, वाक्य म्हणता यावं. बरोबर आहे. तुटक न बोलता व्यवस्थाबद्ध पद्धतीने बोलता यावं. जर ह्या गोष्टी जर होत नसेल तर मग आपण नॉर्मल ऐवजी त्या व्यक्तीला ॲबनॉर्मल समजत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 2 व्यक्ती समोर ठेवलेला आहे. त्या 2 व्यक्तीपैकी एक व्यक्ती 5 वर्षाचा चांगल्या पद्धतीने बोलतो आहे आणि दुसरा व्यक्ती 5 वर्षाचाच आहे पण तो बोलत सुद्धा नाही. त्याचा जो काही ऍक्टिव्हिटी आहे तो ऍक्टिव्हिटी पण व्यवस्थित करत नाही. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं की या व्यक्तीच्या डेव्हलपमेंटमध्ये काहीतरी गोष्टीचा काय झालेला आहे परिणाम झालेला आहे, इम्पॅक्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच व्यक्ती भिन्नता आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये पाहायला मिळतं. एखादं बालक 5व्या वर्षी चांगल्या पद्धतीने बोलायला लागतं, एखादं बालक 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं झाल्याच्या नंतरच ते चांगल्या पद्धतीनं बोलायला लागतं. ह्या गोष्टीची आपल्याला व्यक्ती भिन्नता इथं पाहायला मिळतं. हे काय झालं आपल्याला प्रिन्सिपल ऑफ द चाइल्ड डेव्हलपमेंट. म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंटचे काय आहे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आपल्याला इथं सांगता येतं. बरोबर आहे. आता आपण बघूया की फॅक्टर अफेक्टिंग चाइल्ड डेव्हलपमेंट. म्हणजेच बालकांच्या डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळे जे काही फॅक्टर्स आहेत कशा पद्धतीने अफेक्ट करतात ते आता आपण अभ्यास करूया. समजत आहे का? ओके. मी तुम्हाला डायरेक्शन समजून सांगायचं राहिलं. ओके, समजून सांगते आधी, त्यानंतर आपण ते बघूया. डेव्हलपमेंट इज डायरेक्शन. त्यामध्ये 2 पार्ट पाहायला मिळतात आपल्याला. मस्तिष्क ओके, एक मिनिट, मला मराठीत काही आठवत पण नाही आहे, इंग्लिशचं पण नाव आठवत नाही आहे प्रॉपर. मस्तिष्क अनुभूती समथिंग असं आहे. थोडं पाहून घेसाल पण मी एक्सप्लेन करते कन्सेप्ट. अक्षाकृती असं समथिंग काहीतरी आहे, लक्षात घ्या. इथं काय सांगू शकतो आपण मस्तिष्कानुती म्हणजेच मस्तक डोकं. आपण काय म्हणतो मस्तक म्हणजे डोकं. ज्या ठिकाणी आपण सांगू शकतो की बालकाचा विकास होत असताना डोक्यापासून तर पायापर्यंत जो काही विकास होतो, मग यामध्ये धडाचा विकास आहे आपला. सुरुवातीला बालक तुम्हाला माहिती असेल की बालक हा
1-1.5 वर्षाचं किंवा त्याच्या आधी जर आपण पाहिलं 3-4 महिन्याच्या झाल्याच्या नंतर सुरुवातीला जर तो पाय उचलत नाही, पायाचा तेवढ्या पद्धतीने त्याचा विकास झालेला नसतो, सुरुवातीला ते डोकं उचलण्याचा काय करतो प्रयत्न करतो. म्हणजेच बालकाचा विकास सुरुवातीला मस्तिष्काच्या नृतीने होते, म्हणजे डोक्यापासून तर त्याचा पायापर्यंत काय होत असतं विकास होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याला मस्तिष्कानृती असं म्हटलं जातं. त्यानंतर हे काय पाहते आपण डायरेक्शन, विशिष्ट दिशा असतं. डेव्हलपमेंटला काय हे विशिष्ट दिशा असतं. आता अक्षरावृत्ती म्हणजे बालकाचा विकास होत असताना आपला जो काही आपण एक सिमेट्री आहे, तुम्ही सायन्समध्ये रीड केलं असेल, बरोबर आहे. आता रॅडिकल सिमेट्री आहे किंवा मग असममित आहे किंवा सिमेट्री आहे, हे जे आपण पाहतो की आपला जो सरळ आपल्याला जर हे केलं, उभं केलं आपल्याला, सरळ जर आपला विचार केला तर 2 पार्ट आपल्या पडतात, बरोबर आहे. मग डेव्हलपमेंट होत असताना आपल्याला आधी आपला याचा विकास होतो की धडाचा विकास होतो किंवा मग आपल्या हात आधी विकास होतात, त्यानंतर पाय विकसित होतात. अशा पद्धतीचे जो काही डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटला अक्षरावृत्ती डेव्हलपमेंट असं म्हटल्या जातं. हे 2 काय आहे डेव्हलपमेंटच्या 2 डायरेक्शन्स आहे, हे आपल्या इथं सांगता येतं. ओके, आता बघूया आपण फॅक्टर अफेक्टिंग कोणते घटक चाइल्ड डेव्हलपमेंटवर काय करतात अफेक्ट करतात किंवा हे आपल्याला काय करायचं आहे फॅक्टर अफेक्टिंग चाइल्ड डेव्हलपमेंट, हे आता आपण थोडक्यात डिस्कस करूया. चाइल्ड डेव्हलपमेंट फॅक्टर अफेक्टिंग काय करतात चाइल्ड डेव्हलपमेंटवर कोणते घटक काय करतात अफेक्ट करतात, हे आपण आता बघूया, बरोबर आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक असेल त्याला बायोलॉजिकल फॅक्टर आपण असं म्हणू शकतो. बायोलॉजिकल फॅक्टर बघा, सर्वात महत्त्वपूर्ण हे आपल्याला घटक पाहायला मिळतो. त्यानंतर हेल्थ, एज्युकेशन, एज्युकेशन सुद्धा काय करतं आपल्या याच्यामध्ये जो काही डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटवर आपल्याला तो पाहायला मिळतो, बरोबर आहे की ते त्यावर आपल्याला महत्त्वपूर्ण गोष्टी ठरून येतं. आता पियर इन्फ्लुएन्स, पियर इन्फ्लुएन्स बालकांचे जे की सवंगडी असतात सोबत सोबत राहणारे त्यांचं सुद्धा काय असतं इम्पॅक्ट आपल्या याच्यावर परत असतात. एन्व्हायरमेंट फॅक्टर सुद्धा काय आहे महत्त्वपूर्ण ठरतात. एन्व्हायरमेंट फॅक्टर बरोबर आहे. एन्व्हायरमेंट फॅक्टर काय आहे महत्त्वपूर्ण आपल्या इथं ठरतं. हेल्थमध्ये आपण न्यूट्रिशन सुद्धा आपण त्यामध्येच काय करता येतं आपल्याला पाहायला मिळतं. पॅरेंटिंग स्टाईल हे पण एक आपल्याला सांगता येतं. पॅरेंटिंग स्टाईल हे काय आहे वेगवेगळे घटक आपल्याला सांगता येतात. त्यानंतर आपण सांगू शकतो की सोशल अँड सायकोलॉजिकल ह्या गोष्टी आपल्याला अफेक्ट करतात त्याचं सांगता येतात. आता बघा यावर चाइल्ड डेव्हलपमेंट संदर्भात कोणताही क्वेश्चन आला तर तुमचा जायला नको, कारण की सहज प्रश्न विचारून जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं की 0 ते 5 वर्ष वयोगटापर्यंत बालकांचा जास्तीत जास्त विकास होतो, कारण की त्यांचा 90% बालकांच्या मेंदूचा विकास हा 0 ते 5 वयोगटापर्यंतच होतो. त्यानंतर बालकांचा विकास हा मंदगतीने होत असतो. कशाचा आपल्या किशोरावस्था आहे तिथं पण आहे. त्यानंतर आपण कुमारावस्थेमध्ये बालकांचा मग मेंदूचा आणखी चांगल्या पद्धतीने जो काही राहिलेला 10% विकास आहे हा किशोरावस्थेमध्ये किंवा कुमारावस्थेमध्ये होत असल्याचं आपल्याला सांगता येते. ह्या गोष्टी तुम्ही काय करा लक्षात ठेवा, अशा गोष्टीवर प्रश्न विचारल्या जातात. तर बघा बायोलॉजिकल फॅक्टर यालाच आपण जेनेटिक्स फॅक्टर्स असं सुद्धा म्हणू शकतो, बरोबर आहे. अनुवंशिकता आपण ज्याला म्हणत असतो, ज्यामध्ये जो काही महत्त्वाचा रोल आहे क्रोमोझोम्स सुद्धा इथं आपल्याला महत्त्वाचा रोल प्ले करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर आहे जीन्स, हे सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतं महत्त्वाचा. जीन्सला मराठीत वंशाणू म्हणतात आणि क्रोमोझोम्सला मराठीत काय म्हणतात गुणसूत्रे म्हणतात. गुणसूत्राच्या किती जोड्या आहे माहिती आहे तुम्हाला?
गुणसूत्राच्या टोटल किती जोड्या आहे? कोणी सांगू शकाल? ऑनलाईन ऑफलाईन गुणसूत्राच्या टोटल किती जोड्या पडतात? टोटल आपल्या 23 जोड्या असतात, म्हणजे 46 काय असतात? गुणसूत्रे असतात, क्रोमोझोम्स. बरोबर आहे. 22 जोड्या हे नॉर्मल असतात. बरोबर आहे. त्याला ॲट्रोक्रोम्स वगैरे समथिंग काहीतरी म्हणतात. आणि जो की 23वी जोडी आहे, 23वी जोडीवरून आपलं काय होतं? सेक्स डिटरमाइन, म्हणजेच लिंग निश्चिती संदर्भाची जी काही जोडी आहे त्याला आपण लिंग निश्चितीची जोडी 23वी जोडी असं म्हटल्या जातं. बरोबर आहे. ज्यावरून कळतं की मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे. बरोबर आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की मेल आणि फिमेल, मेलमध्ये XY क्रोमोझोम्स आणि वुमेनमध्ये काय असतात? XX क्रोमोझोम्स असतात. ज्यामध्ये माहिती आहे की X आणि X जर यांच्यामध्ये जर हे झालं, फर्टिलायझेशन झालं, तर मग आपल्याला माहिती आहे की काय होतं? मुलगी जन्माला येतं, गर्ल्स. बरोबर आहे. आणि X आणि Y यांचं जर मिलन झाल्याच्या नंतर मग काय होतं? मुलगा जन्माला येतात. ह्या गोष्टी आपल्याला नॉर्मल आहे, त्या गोष्टी आपल्याला माहिती सुद्धा आहे. या गोष्टीचा आई वडील कशा पद्धतीचे आहे किंवा काय आहे यावर काय असतं? काही गोष्टी निर्भर ठरतात. बालकांचा विकास सुद्धा आहे किंवा ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतात. आता आपण सांगू शकतो की एक निष्कर्ष निघालेला आहे आणि त्या निष्कर्षाअंतर्गत सांगण्यात आलं की पॅरेंट आहे, ज्यामध्ये आई वडील आहे आपले. बरोबर आहे. मदर अँड फादर. मदर अँड फादरचं जे काही आपल्या विकासामध्ये 50% वाटा ह्या आईवडिलांमध्ये जे काही गुण आहे त्या गुणाचा त्यांच्या आता बघा, एखाद्या वडिलाचे डॉमिनन्स गुणांचा आहे. क्रोमोझोम्स मध्ये काय असतं? डॉमिनन्स असतं. डॉमिनन्स पण काय आहे? महत्वाचं आहे. आता वडिलांचे कुरळे केस आहेत. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे कुरळे केस आहेत आणि आईचे काय आहे? सरळ केस आहेत. अशा वेळेस डॉमिनन्स घटक कोणता आहे? म्हणजे अपवादाने आढळणारा किंवा एक प्रभुत्व दाखवणारा घटक कोणता आहे? तर कुरळे केस आहे. मग ऑब्व्हियसली बालकामध्ये येत असताना त्या कुरळे केसाचा डॉमिनन्स आपल्याला पाहायला मिळतो. आता दुसरी गोष्ट, डोळे. बरोबर आहे. एखाद्याचे नॉर्मल डोळे आहे, काळ्या, जे की आपलं हे आहे त्याला आपण बुब्बुळ आपण ज्याला म्हणतो. सगळ्या काही म्हणजे जगात जर आपण पाहिलं तर सगळ्यांचे आपल्याला नॉर्मली काळ्या रंगाचे बुब्बुड्स दिसतात. पण जे काही निळ्या रंगाचे बुब्बुड्स आहे, त्यानंतर त्याला आपण घारे डोळे म्हणतो, ते घाड्या रंगाचे आहे. हे काय आपल्याला अपवादात्मक पाहायला मिळतं आणि हा काय आहे? डॉमिनेंट घटक आहे. मग बालकामध्ये येत असताना बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये जर आई वडिलांपैकी कोणाचे जर डोळे असतील तशा पद्धतीचा डॉमिनन्स क्रिएट होऊन बालकांमध्ये ते येत असल्याचं आपल्याला सांगता येतं. ह्या गोष्टी काय आपल्याला इथं बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये सांगता येतं. मदर आणि फादर यांचे 50% गुणसूत्र किंवा 50% गुणसूत्र आपल्याला जोडत असल्याचे किंवा त्यांचे जे काही गुणधर्म आहे ते बालकांमध्ये येत असल्याचं आपल्याला सांगता येतं. आता आपले जे काही आजी आजोबा आहे त्या आजी आजोबाचे आपल्याला 25% आपल्या याच्यामध्ये येतात आणि जे काही पणजी आणि पणजोबा आहे यामध्ये आपल्याला 25% गुणधर्म हे त्यांचे येत असल्याचं आपल्याला सांगता येतं. हे एका सर्वे अंतर्गत किंवा याच्या अंतर्गत दिलेला निष्कर्ष काढलेला आहे. ओके. ह्या गोष्टी आपल्याला बायोलॉजिकल फॅक्टर अंतर्गत हिचा अभ्यास करता येतो. ओके. लक्षात आलं? हे झालं आपला बायोलॉजिकल फॅक्टर. आणि जर अशा सिच्युएशन मध्ये आई वडिलांचं किंवा मग आईचा बाळ पोटात असताना आपण सांगू शकतो की कदाचित ऍक्सिडेंट झाला किंवा अपघाताने काही गोष्टी तिच्या आयुष्यात घडून गेल्या, जो काही आजार आहे, जे सिव्हिअर आजार आहे, ते सिव्हिअर आजार जर या काळामध्ये जर झाले तर त्याचा इम्पॅक्ट हा बालकांवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. ह्या गोष्टी झाल्या बायोलॉजिकल फॅक्टर. मग त्या ठिकाणी आपण सांगू शकतो जे काही चाइल्ड डेव्हलपमेंट आहे त्या चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला अफेक्टिंग घटक पाहायला मिळतात. ओके. आता बघूया हेल्थ, आरोग्य. आरोग्य काय महत्वाचं ठरतं? आईचं आरोग्य चांगलं असेल आपल्या पिढीमध्ये. तुम्हाला माहिती आहे काही लोकांची इम्युनिटी एवढी चांगल्या पद्धतीची असते की त्याला थंडी वारा पाऊस कशाचीही काय पडत नाही, फरक पडत नाही. काही बालक असतात अशा पद्धतीचे. बरोबर आहे की ज्या बालकांवर कशाचाही इम्पॅक्ट पडत नाही, थंडी पडली तरी तो नॉर्मल विहार करतो. बरोबर आहे. पाऊस असला तरी तो व्यक्ती नॉर्मल राहतो आणि ऊन असते तरी पण त्याची इम्युनिटी पॉवर एवढी चांगल्या पद्धतीची असतं. इम्युनिटी पॉवर पण काय असतं? आपल्या आई वडिलांवर डिपेंड करतं.
बरोबर आहे. सोबतच आपण कोणत्या वातावरणात राहतो यावर पण काय करतात, काही गोष्टी डिपेंड असतात. आई चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशन्स घेतलेलं असन गर्भावस्थेमध्ये, विशिष्ट जे काही आता तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर जो काही प्रेग्नेन्सीचा काळ आहे त्या प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये अदर जे काही सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे, अशा संदर्भाच्या याच्याबद्दल गोळ्या दिल्या देत नाहीत. नॉर्मल जे काही आजार आहे त्या संदर्भात गोळ्या देत नाही. जेही प्रेग्नेन्सीमध्ये जे काही गोळ्या असतात, जे काही फॉलिक ऍसिड वगैरे आहे किंवा मग कॅल्शियमच्या गोळ्या आहे, फॉस्फरसच्या गोळ्या आहे, अशा गोळ्या काय केल्या जातात, प्रोव्हाइड केल्या जातात. पण बाकीच्या गोष्टी दिल्या जात नाही. पण जर या काळामध्ये आपल्याला श्वसनासंदर्भात आजार झाला, डायबिटीज झाला, थायरॉइड सारखा आजार झाला, त्यानंतर आपण सांगू शकतो की ज्याला नागिन म्हटलं जातं, समथिंग हर्बस याचं नाव आहे, तशाच पद्धतीचे जर आजार आपल्याला झाले तर या बाबीचा इम्पॅक्ट हे बालकांवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आईचं आरोग्य चांगलं असणं हे यामध्ये महत्वाचं आहे चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये. त्यानंतर एज्युकेशन सर्वात महत्वाचा रोल प्ले करते एज्युकेशन, बरोबर. जसं की घरातील व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती जर सगळे एज्युकेटेड असेल, या गोष्टीचा बालकांच्या डेव्हलपमेंटवर काय पडतं, परिणाम पडतो. आता बरेच वेळा तुम्हाला लक्षात येतं, आपण म्हणतो की एक अपवादात्मक काही गोष्टी होतात की म्हणजे असं आपण अभ्यास केला किंवा आजूबाजूच्या उदाहरणावरून ह्या गोष्टी आपण सांगू शकतो. पण असंही 100% नाहीये. म्हणजे गरीब घरातील लोक किंवा ज्यांचे वडील, आई वडील वगैरे हे करतात, काम करतात, त्यांचे वडील जॉबवर लागत नाही किंवा अशा पद्धतीचा काही विषय नाही. पण जर तुम्ही अभ्यास केला तर जो काही IAS फॅमिली आहे, ज्यांचं जे डॉक्टर झालेले आहे, जे काही इंजिनियर झालेले आहे, जे काही IAS झालेले आहे, मोठ्या पोस्ट होल्डर झालेले आहे, क्लास 2 क्लास 1 ऑफिसर आहे, अशांची मुलं सुद्धा त्या सेक्टरमध्ये जाण्याचा काय करतात, मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. हे आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर. आणि सर्वसामान्य लोकांचे तर अभ्यास करतातच, पण रेशो जे आहे ते रेशो आपल्याला पाहायला मिळते की त्यांचे लोक काय करतात, जास्त पद्धतीनं म्हणजे असतं ना, घरामध्ये वातावरण तशा पद्धतीचं असतं. एज्युकेटेड फॅमिली असल्याच्यानं त्या फॅमिलीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून एज्युकेशन जर असेल तर चाइल्ड डेव्हलपमेंटवर त्याचा इम्पॅक्ट चांगल्या पद्धतीनं होत असल्याचं पाहायला मिळतं. आणि एज्युकेशन नसेल तर मग मालन्यूट्रिशन सारखे प्रकार आहे, बरोबर आहे. किंवा वेगवेगळ्या जे काही आपण म्हणू शकतो की सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धेला वेगवेगळ्या आहारी पडणं आहे, अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण इथं आपल्याला डिबेट करायची नाहीये की असंही पण नाहीये, काही लोक एज्युकेटेड असून सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. पण एज्युकेटेड फॅमिलीचे काही एज्युकेशनचा त्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम पडत असल्याचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आहे पियर इन्फ्लुएन्स. आपण बघूया नेमकं पियर इन्फ्लुएन्सचा कशा पद्धतीनं परिणाम होतो काय चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये. हा दिवस लक्षात ठेवा, सोशल वर्क रिलेटेड आहे. 28 मे हा दिवस मासिक पाळी आरोग्य दिवस म्हणून, आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा लक्षात काय करा, तुम्ही लक्षात ठेवा, सोशल वर्कच्या दृष्टीने काय आहे, महत्वपूर्ण आहे. नंतर 12 जून बाल कामगार चाइल्ड लेबर याला काय घातला पाहिजे, आपण आळा घातला पाहिजे. त्याच्या संदर्भातचा 12 जून हा बाल कामगार विरोधी दिवस आहे, बरोबर आहे. बाल मजुरी आहे, बाल कामगार आहे, हे कुठेतरी काय केलं पाहिजे, आपण थांबवलं पाहिजे. यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पियर इन्फ्लुएन्स बालकांचा आपल्याला जे समवयस्क आहे त्यांचा इम्पॅक्ट बालकांवर होत असल्याचं आपण सांगू शकतो, बरोबर. की जसं सारख्या वयाचे बघा, पूर्व बाल्यावस्था असो, उत्तर बाल्यावस्था असो, बालकांना इतरांचं ऐकायला आवडत नाही. ते थोड्या प्रमाणात आई वडिलांचं ऐकतात, पण कालांतराने त्यांच्यामध्ये चेंजेस होत जातात की ठीक आहे, थोडी पूर्व वय आपण पूर्व बाल्यावस्थेला म्हणत असतो, त्यामध्ये बालक इतरांच्या काही गोष्टी ऐकत नाही.
मला जे वाटते माझ्या आई वडिलांपेक्षा मित्रमैत्रिणींवरती जास्त विश्वास करतात, आपल्या शिक्षकांवरती काय करतात, चांगल्या पद्धतीने विश्वास करतात. कारण की तुम्ही बघा आजूबाजूला काही उदाहरण पाहायला मिळतात की त्यांचे आई वडील एज्युकेटेड आहे, त्यांचे आई वडील ते शिक्षण झालेले आहे, शिक्षिका सुद्धा आहे, पण घरच्या आई वडील ती जरी शिक्षिका असेल पण त्यांचं मुलं ऐकणार नाही, म्हणून त्यांना ट्युशनची सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते की ठीक आहे बाबा माझ्याकडे ऐकत नाही तू तर मग तू जा आणि त्या टीचरकडे जाऊन तू अभ्यास करण्याचा काय कर प्रयत्न कर. म्हणजेच ह्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यानंतर हे एन्व्हायरमेंट फॅक्टर, जो काही आपल्या आजूबाजूचा एरिया काय आहे त्या एरियावर सुद्धा आपल्या जो काही बालक आहे जो चाइल्ड डेव्हलपमेंट आहे ते डिपेंड करतं, बरोबर आहे, त्याचा सुद्धा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. इंडस्ट्रियल एरिया आहे, आजूबाजूला हवामान वेगळ्या पद्धतीचं आहे, बालकांचं चिडचिडे बनतं, हवामान म्हणजे वातावरण वेगळं आहे, कुठेतरी आपण सांगू शकतो की तर शहराचा भाग आहे, बिल्डिंगच बिल्डिंग आहे, तिथं ऊन कुठेही पडत नाही, म्हणजे जो काही म्हणू शकतो आपण सूर्याचा प्रकाश आपल्याला मिळायला पाहिजे तेही मिळत नाही. याही गोष्टीत आपल्याला काय मिळतं, आपल्या एन्व्हायरमेंट फॅक्टरचा सुद्धा चाइल्ड डेव्हलपमेंटवर परिणाम पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सूर्याचा जर प्रकाश बालकांवर पडला नाही तर अशा वेळेस बालकांना मूळदूस सारखा आजार होऊ शकतो, ज्याला आपण रिकेट्स म्हणत असतो, बरोबर आहे, जो जो काही आहे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण आहे की पॅरेंटिंग स्टाईल, आई वडिलांच्या पद्धतीने राहतात, ज्या पद्धतीने बिहेव करतात त्या पद्धतीने बालक सुद्धा करण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात, बरोबर आहे, मग त्याचा चाइल्ड डेव्हलपमेंटवर काय आपल्याला परिणाम पडत असल्याचं आपल्याला इथं सांगता येतं, बरोबर. त्यानंतर आहे सोशल आणि सायकोलॉजिकल, सामाजिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्याही सामाजिक आहे, बरोबर आहे, समाजामध्ये कशा पद्धतीने बिहेव केल्या जातं, कशा पद्धतीने वागणूक दिल्या जातं याही गोष्टीवर बालकांचा विकास अवलंबून असतात. कारण ऑब्विसली आई वडिलांच्या आता आईला जर समाजामधून चांगल्या पद्धतीने वागणूक दिल्या जात नसेल, बाबाला दिल्या जात नसेल, बरोबर, त्यानंतर मग त्यांचा जर मानसिक व्यवस्थित विकास झालेला नसेल, त्यांचा सामाजिक विकास व्यवस्थित झालेला नसेल तर त्याचा त्यांचं जे काही इम्पॅक्ट आहे ते बालकांच्या डेव्हलपमेंटवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं आपल्याला जे काही चाइल्ड अफेक्टेड म्हणजे जे काही आहे फॅक्टर अफेक्टिंग फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट, बालकांच्या याच्यावर कशा पद्धतीनं इम्पॅक्ट करतात ह्या गोष्टी आपण आता काय केलेल्या आहे, डिस्कस केलेल्या आहे. आता आपण हे की यानंतरचं जे पार्ट आहे तो बघूया की डोमेन्स ऑफ द चाइल्ड डेव्हलपमेंट, म्हणजे काय जे काही क्षेत्र आहे म्हणजे बालकांच्या विकासाचे वेगवेगळे काय क्षेत्र आहे त्या क्षेत्रांचा काय करूया आता आपण अभ्यास करूया. ओके, हे तुम्ही काय करा तुमच्या शॉर्ट नोट्स मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. 28 मे लक्षात ठेवा, 12 जून लक्षात ठेवा, डोमेन आपण काय बघायचं आहे, आपल्याला डोमेन्स बघायचे. डोमेन्स म्हणजे काय होतं की जे डोमेन्स ऑफ द चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे बालकांच्या विकासाचे वेगवेगळे क्षेत्र काय आहे. त्यानंतर आपण फिलॉसॉफी बघूया त्याची काय आहे, तर त्यानंतर आपण त्याची हिस्ट्री काय आहे ते सुद्धा आपण बघूया. ओके, बरं आधी आपण काय करूया हिस्ट्री बघून घेऊया की नेमकं त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, हिस्ट्रीमध्ये नेमकं कशा पद्धतीने सांगितलं. तर 16वं शतक आहे, 17वं शतक आहे, त्यामध्ये त्यांनी हिस्ट्री ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट
17th century, 18th century, 19th century आणि 20 आपण आता सद्यस्थितीत काय आहे 21व्या शतकात आपण आहे हे आपल्याला इथं सांगता येतं. अशा याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं म्हणजेच इतिहास पाहत असताना आपण पूर्वीचा जो काही काळ आहे त्या काळामध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत गेलेली आहे हे गोष्टी आपण आता पाहूया. की बघा जे सुरुवातीला 17व्या वर्षाचा काळ आहे त्या काळामध्ये बालकांच्या विकासाला काय झाली सुरुवात झाली. मग सुरुवात झाल्याच्या नंतर सुरुवातीला लगेच युअर बॅटरी इज रनिंग लो, युअर काय माइट वॉट टू प्लग इन युअर पीसी. बघूया बघा आता 17व्या शतकामध्ये काय झाली सुरुवात झाली. त्यानंतर आपण सांगू शकतो की रुसो 18व्या शतकामध्ये रुसो हे शास्त्रज्ञ काय सांगतात की त्याच्या सुरुवातीला भौतिक त्याचं काही डेव्हलपमेंट आहे त्या भौतिक डेव्हलपमेंट संदर्भात काय केली सुरुवात करण्यात आली. की ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की भौतिक म्हणजे काय आजूबाजूच्या जी गोष्टी आहे आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या गरजावर त्या गरजा संदर्भात डेव्हलपमेंट झाली पाहिजे याबद्दलचा अभ्यास आपल्याला 18व्या शतकात करण्यात आल्याचं सांगता येतं. त्यानंतर मग दिवसेंदिवस जशा पद्धतीने विकास होत गेला तशा पद्धतीने मग जे काही बालकांच्या वेगवेगळे काय आहे 19th सेंचुरीमध्ये बरोबर आहे 18व्या शतकामध्ये त्याचे जे काही म्हणू शकतो आपण भौतिक जे काही गरजा आहे त्या भौतिक गरजावर फोकस करण्यात आला. 19th सेंचुरीमध्ये जे काही सांगता येते की वेगवेगळ्या स्टेज आहेत त्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये सुद्धा आपल्याला सांगता येतं की जे काही सायकोलॉजिकल जे काही आहे त्या गोष्टीतून सामाजिक मानसिक या गोष्टीतून काय केला त्याचा अभ्यास करत असल्याचं आपल्याला पाहायला